AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी तुमच्यासाठी 6 वर्षाच्या मुलाचा कुर्ता घेऊन आलेली आहे आणि गणेश उत्सवासाठी मी हा कुर्ता रेडी केलेला आहे. याचे 2-3 पार्ट्स येणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी कुर्त्यासाठी फॅब्रिक घेतलेला आहे आणि पुढच्या साईडला ओपनिंगची साईड आहे आणि माझ्या साईडने फोल्ड साईड आहे. सगळ्यात आधी मी इथे स्ट्रेट लाईन ओढून घेतली. यानंतर मी 1.5 इंच इथे डाऊन करून घेणार आहे. फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करते, यासाठी मी 1.5 इंच आधी वरती सोडून दिलेला आहे. शोल्डरचा मी इथे दुसरा भाग घेणार आहे. 12 इंच शोल्डर आहे, तर मी इथे 6 इंच घेतलं. यानंतर मी 6 इंच आर्महोलसाठी सुद्धा मार्किंग करून घेतली आहे. परत इथे मी 6 इंचच मार्किंग लावून घेणार आहे चेस्टच्या लाईनसाठी आणि पुढच्या साईडला लाईन ओढून घेणार आहे. यानंतर मी 1 इंच आर्महोलचा शेप देण्यासाठी इथे मार्किंग करून घेईल आणि आर्महोलचा शेप देऊन देईल. इथे मी आर्महोलचा शेप दिल्यानंतर 1 इंच डाऊन करून घेणार आहे. फुल हाईट आहे इथे 20 इंच, तर मी इथे 20 इंच मार्किंग करून घेतली आहे आणि पुढच्या साईडला मी व्यवस्थित लाईन करून घेतली. यानंतर मी चेस्टचा चौथा भाग इथे 7 इंच लावून घेतला आहे. मी कुठलीही याच्यामध्ये आत्ता मार्जिन ॲड नाही केली आहे. त्याचप्रमाणे मी खालच्या साईडला सुद्धा 7 इंच लावून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे. अर्धा इंच मी खालच्या साईडला फोल्डिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि मार्जिनचं मी कुठेही मार्किंग केलेली नाही आहे. यानंतर मी 2.5 इंच गळ्याचं मेजरमेंट लावून घेणार आहे. कॉलरची कुर्ती असल्यामुळे इथे 2.5 इंच लावून घ्यायचं आणि 1 इंच मार्किंग लावलेलं डाऊन करून घेतलं. यानंतर मी आतल्या साईडला 1 इंच फ्रंट आर्महोलसाठी घेतला आहे आणि फ्रंट आर्महोलची मार्किंगसुद्धा केली आहे. यानंतर बॅकची आपण मार्किंग लावून घेऊ. तर इथे 1.5 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं तेच 1.5 इंच मी डाऊन साईडला सुद्धा घेतलं आहे आणि पुढच्या साईडला सुद्धा 1.5 इंच वरती घेऊन गळ्याचं मेजरमेंट दिलं आहे. बॅक साईडच्या गळ्याचं मेजरमेंट मी इथे 1.5 इंचवर दिलं आणि बॅक साईडच्या मार्किंगनुसार आपण पूर्ण कटिंग करून घेणार आहोत. मागच्या ज्या भागाची मार्किंग आहे त्यावरच मी कटिंग करून घेणार आहे आणि इथे मी अर्धा इंच मार्जिनसाठी कटिंगमध्ये घेतला आहे. मार्किंग लावताना मी इथे कुठेच मार्जिनचा ॲड नाही केला आहे. यानंतर आपलं फ्रंट आणि बॅक दोघीसुद्धा इथे कटिंग झालेलं आहे. इथे आपण बॅकचा नेक आधी कट करून घेऊ. बॅकचा नेक मी इथे कटिंग करून घेतल्यानंतर बॅकच्या पोर्शनला आता मी बाजूला ठेवून घेणार आहे. इथे मी बॅकचं पोर्शन मागे ठेवून दिल्यानंतर जो आपला फ्रंट आहे तो मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. तर इथे मी फ्रंट साईडची जी मार्किंग आहे त्यावर आता कटिंग करून घेईल. कुर्ताचा मागचा जो भाग असतो हा आपला 1.5 इंच वरती असतो, तर मी इथे 1.5 इंच वरती घेतला होता आणि फ्रंट साईडची मार्किंग केली होती. त्यानुसार मी फ्रंट कापून घेतला आहे आणि आर्महोलसुद्धा कट केला. आता मी इथे स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 14 इंच माझी स्लीव्सची हाईट आहे, तर मी 1 इंच इथे ॲड केला आहे. 15 इंचवर म्हणजे 15 इंचवर मी मार्किंग करून घेतली आणि 8.5 इंचवर मी इथे 3.5 वर डाऊन करून आर्महोलचा शेप लावून घेतला आहे. स्लीव्सचा इथे मी शेप लावून घेतल्यानंतर खालच्या साईडला मी इथे 4.5 इंच
अर्धा इंच मार्जिनचा घेऊन मी इथे मार्किंग करून घेतली आहे आणि स्लीव्सची मार्किंग मी थोडी जास्त मोठीच लावली आहे. कुर्ता रेडी झाल्यानंतर एक्स्ट्रा जे काही फॅब्रिक निघेल तो आपण कटिंग करून घेऊ. तर इथे मी स्लीव्स एक्स्ट्रा कटिंग करून घेतली आहे. स्लीव्सची इथे कटिंग करून घेतल्यानंतर आता मी फ्रंट साईडचं सुद्धा कटिंग करून घेणार आहे. इथे फ्रंट साईडचा आर्म होल सुद्धा मी कटिंग करून घेते. नॉच सुद्धा मी मारून घेतला आहे जेणेकरून फ्रंट साईड लक्षात राहते. आणि इथे मी डिझायनर फॅब्रिक घेतला आहे स्लीव्सला खालच्या साईडला लावण्यासाठी. तर इथे मी डिझायनर फॅब्रिकची पट्टी खालच्या साईडला लावून घेणार आहे. आणि इथे आपली पूर्ण कटिंग कंप्लीट झाली आहे, फ्रंट, बॅक आणि स्लीव्स. तर आता आपण इथे फ्रंटचा नेकसुद्धा कटिंग करून घेऊ. 3 इंच मी इथे फ्रंटचा नेक घेतला आहे कॉलर कुर्ती असल्यामुळे. आणि इथे मी 3 इंच कटिंग करून घेते. गणपतीसाठी हा कुर्ता नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी माझ्या चॅनलला स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा.